दुःखाचा माझा संदेश, स्वर्गाची राणी उल्हास कर, कारण तू जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हे कुमारी मरी आनंद उल्हास कर, कारण प्रभू खरोखर उठला आहे. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित प्रभू येशू केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हास अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पवित्र कुसाच्या करुणाने आमच्या क्षेत्रापासून आम्हाला सोडव. बापाचे पुत्राचे पवित्र असण्याचे प्रेषितांचा विश्वास अंगीकार. स्वर्ग आणि पृथ्वी करता ही रोजरीची प्रार्थना. आपण समर्थ कदम हा 8 वर्षाचा मुलगा आहे. तो एकदम सिरियस आहे. कालपासून डोळे उघडत नाही. त्याच्यासाठी आणि जे हॉस्पिटलमध्ये आहेत, जे गरजवंत आहेत, ज्यांना प्रार्थनेची गरज आहे, जे अत्यंत आजारी आहेत, त्या सर्व आजारांसाठी आणि समर्थ कदमसाठी या आपण रोजरी भेटूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हे नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. आनंदाचे 5 रहस्य. आनंदाचे पहिलं रहस्य, देवदूताने मरियेला संदेश दिला. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. हे माझे श्वामातांच्या प्रजांची क्षमा कर, आपण पासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्याने विशेष करून त्यांना तुझ्या द्यायची अधिक गरज आहे, त्यांना तू स्वर्गाकडे ने. आमेन. आनंदाचे दुसरे रहस्य, मरियेने एलिझाबेथाची भेट घेतली. Our Father who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात प्रसंगी घेऊ नको, पण वाईटापासून आम्हाला सोडव. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी
आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. Glory be to the Father, and to the Son, and to the Holy Spirit. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे माझे येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना तू स्वागत देणे. आमेन. आनंदाचे तिसरे रहस्य, बाळ येशू गायीच्या गोट्यात जन्मला. आमच्या स्वर्गांतील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हे नमो कृपा पूर्णमये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. नमो कृपा पूर्णमये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. हे नमो कृपा पूर्णमये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. हे नमो कृपा पूर्णमये, प्रभू तुझ्या ठाई आहे,
धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. हे माझे येशू, आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर, पापापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्याने विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना तू स्वर्गाकडे ने. आमेन. आनंदाचे चौथे रहस्य. मरियेने येशू बाळाला मंदिरात भेटवले. Our Father who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे मी आमच्या अपराधांना आम्ही क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus.
हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. जसा परमवीर तसा आणि सदा सर्व काळ. आमेन. हे माझे येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना तू स्वर्गाकडे ने. आमेन. आनंदाचे 5वे रहस्य. येशू मंदिरात सापडला. या आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो.
हे माझे येशू आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना तू स्वर्गाकडे ने. आमेन. नमस्कार हे राणी हेचे माते, मरियेची विनंती माला. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आमचे ऐक. हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गातील बापा, हे देवपुत्र जंक तारका, हे देवा पवित्र आत्म्या, हे पवित्र त्रैक एकच देवा, हे पवित्र मरिये, हे पवित्र देव माते, पवित्र कुमारीचे कुमारी, ख्रिस्ताचे माते, देयाचे माते, ईश्वर कृपाचे माते, आशेचे माते, अतिशुद्ध माते, अतिविरक्त माते, निर्दोष माते, निष्कलंक माते, प्रियकर माते, आश्चर्यकारक माते, चांगल्या मसलतीचे माते, उत्पन्नकर्तीचे माते, तारण्यारांचे माते, अति समाजस कुमारी, आदरणीय कुमारी, स्तुतियोग्य कुमारी, शक्तिमान कुमारी, दयाळू कुमारी, विश्वासू कुमारी, नीतीचा आरशा, ज्ञानाचा आरशा, आमच्या आनंदाचा कारणा, परमात्रा बुद्धीचा पात्रा, शरणनाचा पात्रा, सुभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा, रहस्यमय गुलाबा, दाविदाच्या बुरुजा, हस्तदंती बुरुजा, सोन्याचा घरा, करारांच्या कोशा, स्वर्गाच्या दरवाज्या, सकाळच्या नक्षत्रा, रोग्यांच्या आरोग्य, पाप्यांच्या आश्रया, विश्वपित्याच्या संपटाला, दुःखीच्या सांत्वना, ख्रिस्ती जनांच्या सहाय्या, देवदूतांचे राणी, भविष्यवादांचे राणी, प्रेषितांचे राणी, रक्तशासांचे राणी, वर्तमान साक्ष्यांचे राणी, कुमारीचे राणी, सर्व पवित्रांचे राणी, मूल पाप वाचून संभवलेले राणी, स्वर्गात सदैह नेलेले राणी, पवित्र मालेचे राणी, शांतीचे राणी, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याच्या व शरीराचे स्वातंत्र्य आणि नित्य कुमारी धन्य करू. तिच्या येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण. येशूच्या पवित्र हृदयात राहायचं आहे व त्याचे कुटुंबात राहण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावर सुधारण्याचे अधिकार
हे दिव्य हृदयात तो आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यात आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर, आमचे कष्ट हलके कर, आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो, राज्य करतोस. आमेन. Let our life be full of blessings. Mother, who distributes goodness, bless everyone in our house by giving them good health through your miraculous touch. Holy Mother, we apologize for the mistakes we have made through our words and deeds. And in our thoughts, take control of our words and deeds. Pray for the remission of our sins committed knowingly or unknowingly. Pray for us knowing the concern and need of our family members. Help us to do good deeds in the presence of Christ for the rest of our life. We pray that with the blessings of the Holy Virgin Mother, we will continue to grow in faith in our family. Please listen to our prayers. Amen. Pray for the gift of a child. Oh, my loving Mother, today we have come, asking you to intercede to the joyous baby Jesus held in your arms. While praying to our loving Heavenly Father, we ask you to intercede to our Lord Jesus Christ and pray that baby Jesus bless my womb. Loving Mother, you shed tears when Jesus was nailed to the cross. Your cry bitterly for our Lord as he was nailed on his hands and legs, and streams of blood flow from his body. Similarly, my Holy Mother, I ask you to pray for the child who will be in my womb and for his deliverance. Today, I pray at your feet with tears in my eyes to fulfill my intercession. O Holy Mother, Mother of Jesus, Abba Father, have mercy on my womb, my tears, my wrongful deeds and relationship. O merciful Jesus, hung on the cross, you told the woman not to weep for me, but weep for your children. O loving Jesus, I remember the words you spoke, Lord. Jesus, whom shall I cry? Because I do not have a baby in my womb. Since my baby has not yet come into this womb, then for whom shall I cry? Shall I shed my tears? Remember me, my loving Jesus. O Lord, you are the only living God who has healed the sick, like the deaf await to hear, dumb to speak, blind to see. Just like them, I am waiting to hear my baby and also waiting to bear the labor pain in my womb. O Lord, sprinkle a drop of your holy blood in my womb. O Mary, undear of the knot, reveal my womb from all the evil knots that do not allow it to conceive a baby. I offer you my trust, my wound, my plans, my tears. Grant me the right to be a mother of a child.
Bless me with days when a child can conceive in me. I pray to you, O holy and loving Mother. I thank you from the bottom of my heart. O Jesus, my God, my Heavenly Father, I thank you from the bottom of my heart. O Jesus, my Lord, my Heavenly Father, I thank you from the bottom of my heart. O Jesus, my God, my Heavenly Father, I thank you from the bottom of my heart. मायरू कुमारी मरी जो कोणी संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला ते एक सहाय्य मागितले व तुझ्या मदतीची याचना केली त्याच्याकडे तो पाठ फिरवलीस असे कोणी कधी ऐकले नाही हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माता तुझ्या चांगुलपणावर विसंबून हे पश्चातापी पापी तुझ्या जवळ येते तुझ्या पुढे उभा आहे. हे देवपुत्राच्या माते माझी विनंती नाकारू नको तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. गोराई निष्कलंक मातेचा नवेना माझ्या मागून म्हणायचं. हे निष्कलंक माते आम्ही तुला वंदन करतो. भक्तीने तुझ्या चरणी नम्र होतो. तुझ्या मदस्तीची याचना करतो. हे कृपा पूर्ण माते बालकांचे व अनाथांचे रक्षण कर. तरुण तरुणांना सुमार्ग दाखव. त्यांना सुरक्षित ठेव. आमच्या आई वडिलांचा आधार व आश्रय हो. विधवांची आशा बन. त्यांना उत्तेजन दे. वृद्धांना सुखरूप व सुरक्षित ठेव. हे दयाळू माते तो दुःखातून आम्हाला मुक्त कर. आमचा आजार दूर कर. आपण आपला आजार मरियाचे चरणी अर्पण करावा. आमच्या संकटात आम्हाला सहाय्य कर. आमच्या अडचणीत आम्हाला मदतीचा हात दे. आम्हाला शारीरिक सुख व मानसिक शांती दे. हे स्वर्गीय माते आम्ही आमचा कामधंदा व आमचे कुटुंब तुझ्या हातात देत आहोत. आमची जी दानपत्या भाड्याच्या अपेक्षेत आहेत त्यांना तुझ्या हाती देत आहोत. माते नोवेना करणाऱ्या भक्तांना तुझ्या हाती देत आहोत. माते जे कर्ज बाजारी आहेत त्यांच्यावर दया कर. आमच्या कामधंदावर तुझा आशीर्वाद दे. आमच्या संसारात सुख व शांती नांदव. या जीवनात तुझ्या प्रेमाने देवाच्या इच्छानुसार चालण्यास तू शेवटी स्वर्ग सुखास पात्र होण्यास तू आम्हाला मदत कर. आमेन. या आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नवकृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्यात आई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फल येशू.
नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फल येशू. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फल येशू. हे मायलो कुमारी मरी, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवली असे कोणी कधी ऐकले नाही, हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माता, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो, तुझ्या पुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. हे मायाळू कुमारी मरी, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कुणी कधी ऐकले नाही. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माता, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो व तुझ्या पुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवली असे कोणी कधी ऐकले नाही, हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माता, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो, तुझ्या पुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. आजचं शुभवर्तमानातील शब्द आपण देखील आपल्या आईला सांगू शकत आहोत, हे आई, तू देवाची आई आहेस. आमच्या गरजा, आमच्या विनंत्या कोणाकडे देणार? होय प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या नोवेनाच्या शेवटच्या दिवशी जमलेल्या भक्तगणांनो, अनेक लोक वेगळ्या विचाराने, वेगळ्या हेतूने मातेकडे घराने घेत येत आहेत, परंतु घराने द्यायचे सोडून परत तसेच घेऊन जात आहेत. म्हणून आपण पहिल्या प्रथम जे आपल्या घराना आहे, विनंती आहे, जो हेतू आहे, तो आपण आपल्या आईला देऊया. कारण ती सांगत आहे, माझ्याजवळ येत आहेत, परंतु काही स्त्रिया, काही तरुणी तसेच घराने विनंत्या घेऊन जात आहेत. आपला उजवा हात उंच करूया आणि डोळे बंद करूया आणि आईला आपण सांगूया की तूच आमचे घराने, आमच्या गरजा तुझ्या पुत्राजवळ पोहोचू शकतेस. एक रहस्य आपण शरण मी येतो या शब्दाने आपण पवित्र मरीला समर्पित करूया. आवे मरिया शरण मी येतो, 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 शरण मी
हालेलुया 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 हालेलुया. प्रियानो, प्रभू सांगत आहे करंथीकरास पहिले पत्र अध्याय 7 वचन 23 मध्ये, तुम्ही मुलाने विकत घेतलेले आहात, माणसांचे गुलाम होऊ नका. हालेलुया हालेलुया. उत्पत्ती अध्याय 3:15 मध्ये प्रभू सांगत आहे, आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये परस्पर वैर स्थापीन. हालेलुया हालेलुया हालेलुया. 2000 वर्षापूर्वी हे वचन परमेश्वराने नोंदून ठेवलेलं होतं. ज्या हव्वाला सैतानाने बुरळ घालून देवाची आज्ञा मोडली, ती आज्ञा पूर्ण करण्यासाठी पवित्र मातेचं स्थापना केली होती आणि सांगितलं होतं, तीच स्त्री तुझ्या संततीत आणि तिच्या संततीत वैर स्थापीन, आणि तीच पवित्र मरेची संतती सर्वजण आपण आहोत. हालेलुया हालेलुया हालेलुया. मत्तई शुभवर्तमान अध्याय 22 वचन 14 मध्ये प्रभू सांगत आहे, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत, ते सर्वजण आपण आहोत. हालेलुया हालेलुया हालेलुया. आज मी 3 मुद्द्यावर बोलणार आहे. गेले बरेच दिवस झाले सिस्टर वेरोनिका आपल्याला त्या दृष्टिकोनाची मार्गदर्शन करत होत्या आणि बऱ्याच उदाहरणं देत होत्या, परंतु आज मी तुम्हाला 3 मुद्दे सांगत आहे. ते 3 मुद्दे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. पहिला मुद्दा आहे, मी कशी आहे, मी कसा आहे. दुसरा आहे, मी अशी आहे, मी असा आहे. तिसरा मुद्दा आहे, मला असं व्हायचं आहे, मला अशी व्हायची आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. परंतु बायबलमध्ये प्रियानो, स्त्रियांसाठी अनेक काही गोष्टी स्त्रियांपासून सुरुवात केलेली आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आपण वचन ऐकणार आहोत. मार्क लिखित शुभवर्तमान अध्याय 9 वचन 21 ते 24 आपण ऐकूया. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, याला असे होऊन किती काळ लोटला? तो म्हणाला, बालपणापासूनच. याचा नाश करावा म्हणून त्याने याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका. हालेलुया हालेलुया. आपण देखील हात उंच करूया आणि सांगूया पवित्र मातेला, माझा अविश्वास घालून टाक. बोला, माझा अविश्वास घालून टाक. हे पवित्र माते, हे पवित्र माते, माझा अविश्वास घालून टाक. माझा अविश्वास घालून टाक. मला विश्वासामध्ये भर, मला विश्वासामध्ये भर, मला विश्वासामध्ये भर. मला विश्वासामध्ये भर. होय प्रियानो, ज्या व्यक्तीचा मुलगा आजारी होता, त्याने परमेश्वराला प्रश्न केला, शक्य होईल तर. मग शक्य होईल तर असं कसं काय बोलला? कारण त्याच्यामध्ये अविश्वास होता. होय प्रियानो, म्हणून आपण दुसरं एक वचन ऐकूया. मार्क लिखित शुभवर्तमान अध्याय 5 वचन 25 ते 30. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याचा हातून पुष्कळ हाल सोचून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन
त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढीपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरातून अनुभव आला. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. अनेक स्त्रिया या रक्तस्राव स्त्रियाप्रमाणे विश्वास ठेवून मातेकडे विनंती आणि घराने घेऊन येत आहेत. मी फक्त माझ्या मातेला सांगितल्यानंतर माझ्या पदरात मुलाची देणगी देईल. हालेलुया, 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 हालेलुया. एक साक्ष आहे. 5 ते 6 वर्षा अगोदर लग्न झालेली तरुण मुलगी भरपूर आक्रोश करत होती आणि मूल ना होत नाही म्हणून रडत होती. म्हणून तिच्या आईने आणि तिच्या भावाने सांगितलं, मुलीला गोरायला मावले आहे तिथे पाठव, तिच्याकडे तिचं घराणं नेण्यासाठी सांग, म्हणजे माऊली तिला तिच्या पदरात बाळाची देणगी देईल. होय प्रियानो, त्या मुलीने तिच्या आईचं आणि त्या मामाचं ऐकलं आणि ती मुलगी माऊलीकडे घरानं घेऊन आली आणि सांगितलं, तू माझी आई आहेस, लोकांचे टोमणे किंवा मला असं वांज ठेवू नकोस. प्रियानो, वर्षभरामध्येच त्या मुलीला बाळाची देणगी मिळाली आणि तिला एक मुलगा आहे. आपण टाळ्या वाजूया. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. म्हणून माकलिखित शुभवर्तमान अध्याय 7 वचन 8 मध्ये बोलत आहे, तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. काही लोक अश्रद्धेमध्ये असतात, ती त्या दृष्टिकोनाने दुसरंच काय सांगून दुसऱ्याकडे पाठवत आहेत. प्रियानो, आपण ख्रिस्ती लोक विश्वास ठेवून आपल्याला दिलेली आई तिच्याजवळ नेहमी यायला हवं. मला वाटते गेल्या दुसऱ्या नवीनाच्या याच्यामध्ये सिस्टरांनी सांगितलेलं आहे की योहान शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे, शिष्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, पहा ही तुझी आई. मग ती आई आम्हा प्रत्येकाची झालेली आहे. मग त्या आईजवळ आपण करीत असलेले घराने विनंत्या ऐकणार नाही का? प्रियानो, अजून एक उदाहरण द्यायसारखं वाटत आहे. एक तरुणी आणि एक तरुण माझ्याजवळ काउन्सलिंगसाठी आली, परंतु ते अजून लग्न केलेलं आहे म्हणून सांगितलं नव्हतं. परंतु काउन्सलिंग करत असताना त्यांना मी विचारलं, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने लग्न केलेलं आहे का? तेव्हा त्यांनी सांगितलं, हो, मुलगा आहे ख्रिस्ती आणि तरुणी आहे अख्रिस्ती. आणि ते सांगत असतानाच ती सांगत आहे, ब्रदर, मला 3 महिन्याचा गर्भ राहिलेला आहे आणि तो मला नको आहे. मी त्या मुलाला आणि त्या तरुणीला सांगितलं, तुम्ही तुमच्या दुसऱ्या पद्धतीने लग्न लावलेलं आहे, मी तुमचं चर्चमध्ये लग्न लावण्यासाठी तुमची मदत करणार. आणि हे जे तुम्ही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तुम्ही बदलून टाका. कारण लाखो स्त्रिया मुलाच्या देणगीसाठी अनेक ठिकाणी नतमस्तक होतात, डोके आपटत आहेत आणि तुम्हाला दिलेलं हे बाळाची देणगी तुम्ही अशा प्रकारे नष्ट करण्याचा विचार केलेला आहे. प्रियानो, मी त्यांना दिलेली काही वचनांची उदाहरणे आणि सल्ला ऐकून त्यांचा निर्णय बदलला आणि त्या ख्रिस्ती तरुणाने त्या मुली सांगती
चर्चमध्ये लग्न लावलं आणि ख्रिस्ती झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि काही कालांतराने, महिन्याने त्या स्त्रीने बाळाला जन्म दिला आणि तो बाळ आतापर्यंत सुखरूप आहे आणि चांगला आहे. प्रियानो, परंतु यामध्ये एक ट्विस्ट म्हणजे प्रश्न चिन्ह उभा राहत आहे. ते बाळ जन्माला आलं खरं, 3 वर्षाचं झालं आणि गेले 1.5 वर्ष त्या बाळाला टाकून आई निघून गेलेली आहे. मग मनामध्ये विचार करा, त्या स्त्रीचा दोष आहे, त्या बाळाचा दोष आहे की त्या तरुणाचा दोष आहे? प्रियानो, तोंड फोडून अनेक वेळा धर्मगुरू सांगत आहेत की आपल्या जातीप्रमाणे मुलीशी लग्न करा, म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे संसार कराल. हालेलुया, हालेलुया. गणना ह्या पुस्तकामध्ये स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे, इतर जातीच्या मुलीशी तुम्ही लग्न केलं तर ते तुमचं लग्न टिकणार नाही. प्रियानो, ह्या गोष्टी ऐकून अनेक लोकांना विचार पडला असेल, परंतु अशा सत्य घटना, सत्य गोष्टी घडत आहेत. प्रियानो, आज ज्या आपापल्या या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला कळत नाही, त्या कळण्यासाठी गोऱ्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताची आई प्रकट झालेली आहे. आणि अनेक लोक साक्ष देण्यासाठी पुढे येतील. अशा साक्षी आणि चमत्कार ह्या माऊलीने केलेले आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, बायबलमध्ये स्त्रियांचं किती स्थान आहे म्हणून सांगितलेलं आहे, कारण अनेक ठिकाणी नमूद केलेलं आहे. हे हिंदीमध्ये आहे, ते मराठीमध्ये मला ट्रान्सलेशन करायचं होतं, परंतु वेळ मिळाला नाही. अगर आदम का अकेला रहना परमेश्वर को ना भाया होता, तो परमेश्वर ने कभी हवा को ना बनाया होता. अगर रखना होता हवा को कम आदम से, उसने हवा को उसकी फसली से नहीं तो पांव के अंगूठे से बनाया होता. अगर देना होता इज्जत का दर्जा औरत को, तो सहारा को बुढ़ापे पे माँ का दर्जा ना दिया होता. अगर भरना होता कभी प्रार्थना से औरत को, तो परमेश्वर का बेटा मरियम के गर्भ में समाया न होता. अगर होना होता बीमारी से चंगाई औरत की, तो पेत्रस की सास का जवाना भगाया होता. अगर माफी होती जागीर मर्दों की, तो गुनहगार औरत को ना पत्थरों से बचाया होता. अगर देनी होती नरक की आग औरत को, तो समारी औरत को जिंदगी का पानी पिलाया ना देना होता. अगर पैदा होकर बेटी बोझ होती माँ बाप पर, तो मुर्दा लड़की को प्रभु यीशु ने जियाना दिया होता. अगर होती पाबंदी औरत पर परमेश्वर की वचनों की, तो जी उठने का पहला संदेश औरत ने ना पहुंचाया होता. होय प्रिया बंधू भगिनीनो, बायबलमध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, जन्मापासून तर पुनरुत्थानपर्यंत प्रचार करण्यासाठी स्त्रीचा वापर केलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त प्रचारासाठी, प्रवचनासाठी होता, तेव्हा पहिला प्रथम स्त्रियांचा वाटा मोठा होता. हालेलुया, 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 हालेलुया. शेवटचं उदाहरण देत आहे मी. प्रियानो, एक कुटुंब होतं. नवरा, बायको आणि 10 ते 12 वर्षाची मुलगी होती. बरेच दिवस, बरेच महिने, बरेच वर्ष झाली
चांगला संसार चालला असताना अचानक त्या घरामध्ये मोठा डोंगर कोसळला आणि त्या घराचा करता धरता पुरुष मरण पावला. प्रियानो, या धक्क्याने ती स्त्री आणि मुलगी दुःखाच्या डोंगरात कोसळली. परंतु त्या स्त्रीने विश्वास आणि प्रार्थना सोडली नाही. त्या जोरावर तिने एका कॉन्व्हेंटमध्ये सिस्टरांशी धाव घेऊन विनंती केली की मी आता माझ्या मुलीला चांगल्या प्रकारे शिकू शकत नाही, मग तुम्ही मला मदत करणार का? सिस्टरांनी सांगितलं, का नाही, आम्ही मदत करू. हिला कॉन्व्हेंटमध्ये ठेवणार का? तर सिस्टरनी सांगितलं, आम्ही तिला कॉन्व्हेंटमध्ये ठेवू. प्रियानो, तिच्या डोक्यावरचं थोडं ओझं कमी झालं. मुलगी कॉन्व्हेंटमध्ये राहायला लागली. बरेच दिवस गेले, बरेच महिने गेले. तेव्हा एकदा फोनवर मुलीने आईला सांगितलं, आई, माझा या दिवशी वाढदिवस आहे, तुम्हाला भेटण्यासाठी येणार का? बऱ्याच महिन्यापासून मुलीने आईचं तोंड पाहिलं नव्हतं आणि आईने मुलीचं तोंड पाहिलं नव्हतं. म्हणून ती मुलीला होकार देते, मी नक्कीच तुझ्या वाढदिवसासाठी येण्याचा प्रयत्न करीन. दिवस लोटले आणि जो दिवस तिचा वाढदिवसाचा होता तो दिवस उजाडला. सकाळ होणार म्हणून ती प्रार्थनेमध्ये राहिली आणि आई येणार म्हणून त्या उत्साहामध्ये राहिली. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, आईला कामाच्या निमित्ताने जाण्यासाठी भेटलं नाही, म्हणून तिने आदल्या रात्री प्रार्थना करीत असताना परमेश्वराने दिलेल्या संदेशाद्वारे तिला 3 वस्तूंचं पार्सल करून ती त्या कॉन्व्हेंटमध्ये पाठवते. ती एक व्यक्ती त्या कॉन्व्हेंटमध्ये जाऊन त्या मुलीच्या नावाने ती पार्सल पोहोचवते. ती पार्सल घेऊन ती थोडी दुःखी होते, परंतु त्या व्यक्तीद्वारे तिला निरोप भेटतो की आईला काही कारणास्तव यायला भेटलं नाही, परंतु तुझ्या वाढदिवसानिमित्त हे काही भेटवस्तू पाठवली, ती तू स्वीकारून घे. त्या उत्साहाने त्या तरुणीने, मुलीने ते पाठवलेली भेटवस्तू उघडण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली आणि ती पहिलं पाठवलेलं भेटवस्तू उघडते. तेव्हा त्याच्यामध्ये तिला आरसा भेटतो. आरसा भेटल्यानंतर ती नाराज होते की आईने मला आरसा का पाठवलेला? माझ्या कॉन्व्हेंटमध्ये आरसे नाहीत का माझं तोंड बघायला? परंतु तो आरसा घेत असताना तो आरसा ती उलटा करते आणि सांगते, माझ्या मुली, तू अशी आहेस. त्याच्यानंतर तो आरसा बाजूला ठेवते आणि दुसरं पार्सल उघडायला लागते. तर त्याच्यामध्ये एक मानवाची खोपडी होती. म्हणून ती दचकते, घाबरते आणि ओरडत आपल्या सिस्टरांकडे धावत जाते आणि सांगते सिस्टरांना की सिस्टर, माझ्या आईने मला भूत पाठवलेलं आहे, काय जादूटोणा पाठवलेले आहे. सिस्टर देखील बुचकळ्यात पडतात आणि ते पाहण्यासाठी येतात आणि खरोखरच एका मानवाची मुंडी अशी पाठवलेली होती खोपडी. म्हणून ते सिस्टर देखील पाहायला लागल्या. निरखून पाहिल्यानंतर त्या मुंडीच्या पाठीमागे लिहिलं होतं, तू अशी होणार आहेस. प्रिय बंधू भगिनींनो, हे पहिल्यानंतर स्पर्श कर प्रभू, यांना स्पर्श कर. येशू यांना स्पर्श कर, या सगळ्यांना स्पर्श कर प्रभू. यांना रिकामी परत जाऊ देऊ नको, स्पर्श कर. लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे, सहाय्य केलेलं आहे, कष्ट घेतलेले आहे. त्या सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. आभार मानतो आपल्या सिस्टरांचे, ज्याने डिटॉक्स बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपले ब्रदर झेवियर नायगावकर, नोवेल ब्रदर,
हे सर्व आपल्याला मदत करण्यासाठी आले आणि अनेक लोकांनी पुढाकार घेऊन येथे जे काही सुविधा आपल्यासाठी केल्या, ज्यांनी ज्यांनी दान केलं, दानधर्म केलं, त्या सर्वांचे मनापासून आभार. विशेष आभार मानू इच्छितो गोराई गावामधल्या प्रत्येक गावकऱ्याचे, ज्याने पुढे येऊन सहयोग व मदत केली, पुढाकार घेतला आणि हा सोहळा चांगल्या रीतीने पार पडण्यासाठी मदत केली. तुम्हा सर्वांना परमेश्वर आशीर्वाद देतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा आशीर्वाद तुम्हावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या कामधंद्यावर येवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार. या उशीर खूप झाला.